नमस्कार, मी सोनाली. आज शनिवार असल्यामुळे मी निघाले होते डीमार्टला. पण आज अनंत असल्यामुळे आम्ही पहिल्यांदा गेलो गणपती बाप्पाच्या दर्शनाला, कारण आज बाप्पांचा होता शेवटचा दिवस. असे सर्वजण आवरलं आणि हे पहा, आम्ही गेलो होतो बाप्पांना. एवढे सुंदर आणि गोड बाप्पा दिसत होते. बाप्पांच्या समोरचं डेकोरेशन काढायचं चालू होतं. बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आम्ही सर्वजण निघालो होतो डीमार्टला जाता वाटेमध्ये आम्हाला ही मसव्याची नदी लागली आणि या नदीमध्ये बघा संपूर्ण बाप्पा इथे विसर्जन करायचं चालू होतं. एवढी गर्दी तिथे होती. हे बघा, आम्ही इथे येताना गणपती बाप्पांचं विसर्जन करायला आम्हाला बघायला भेटलं. आणि आम्ही डीमार्टमध्ये पोहोचलो. हे बघा, आम्हाला हा सांगत होता काय काय खावं आणायचे. फायनली डीमार्टमध्ये एंट्री केली आणि घाबरत पहिली गर्दी किती आहे ती पाहिली. आफ्टरनूनची शिफ्ट होती, त्याच्यामुळे हे पहा दुपारची एवढी काही गर्दी नव्हती. लंच टाईममध्ये असा कोर्नाटो खाल्ला आणि हे पहा पावसाने जोरात केला. कोर्नाटो घेतला आणि पाऊस आला. त्यानंतर सुटण्याच्या टायमिंगला पण हे पहा असा पाऊस आला होता. आमची गडबड चालली होती की म्हणजे गणपती बाप्पांना पाहायचं होतं, म्हणून आम्ही निघालो होतो. हे पहा सर्व आवरलं, घरातून जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो होतो बाप्पा. गेल्याच एवढं छान बाप्पांचं दर्शन झालं. ते बाप्पा होते फुलपाखरावरती. त्यानंतर हे पहा डीजे आणि लाईटचं एवढं भारा चालू होता. त्यानंतर आम्ही गेलो सम्राट गणपती बाप्पांना आणि नंतर मानाचा 5वा गणपती पाहिला. सर्वच बाप्पा असे गोड आणि सुंदर दिसत होते बरं. हे पहा लाईटिंग तर इतकी छान दिसत होती, पण या लाईटिंगमुळे म्हाताऱ्या माणसांना त्रास होतो. शेवटी फायनली ज्या बाप्पासाठी गेलो होतो ते म्हणजे सातारचे फेटेवाले बाप्पा, ते आम्हाला बघायला भेटले. धन्यवाद.